धनवृद्धी समृद्धी हे विचारधारा घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यात श्री महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक वेगाने गतिमान होत असून आज बँकेची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुजराती मित्रमंडळ मोराजीपेठ या ठिकाणी उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त आणि पुढील धोरणात्मक निर्णयावर विचारमंथन झाले। बँकेचे चेअरमन दीपक मुनोत यांनी मार्गदर्शन केले। यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन संजय शेटिया यांची प्रमुख उपस्थिती होती। या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संचालक रवींद्र गुजराती, नारायण गंजी, गोविंद भैया, गिरीश देवरमणी, गौतमचंद संचेती, श्रीनिवास चिल्का, संतोष भंडारी, भैरूलाल कोठारी, इंद्रमल जैन, चेतन बापना, श्याम सुंदर पवार, राजशेखर हिरेमठ, अरुण साळुंखे, माधुरी पारेख, पूनम लोणावत, नितीन नावंदर, नंदकिशोर उदगिरी, अतुल सोनिग्रा, पोपट शेठ पूनमिया आणि कृष्णहरी मैसूर आदी उपस्थित होते। या वार्षिक सर्वसाधारण सभेला विशेष मुख्य अतिथी नरेंद्र गंभीरे, सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक अध्यक्ष, इंद्रमल जैन, आदेश्वर श्वेतांबर, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष, विशेष उपस्थिती काशीनाथ गड्डम, गोवर्धन कोडम, ज्ञानेश्वर मॅकल, आनंद चंदनशिवे, प्रकाश वेद, रमेश जैन, अण्णासाहेब कोतली, रामकृष्ण उदगिरी, चंद्रकांत रमण शेट्टी, एन.डी. जावळे, राहुल पवार, ईश्वर मालू, आनंद एमुल, केदारनाथ उंबरजे, बनस गोळे, डॉक्टर शेलगीकर, विपुल दोशी, केतन व्होरा, जितेंद्र आकाराणी, सुधीर देशमुख, रमेश डाकलिया, अभय सुराणा, केतन शहा, प्रवीण भंडारी, वस्तिमल संकलेचा, सीताराम गुप्ता, संगमेश्वर रघोजी आदी उपस्थित होते। अनेक वर्षात जी पारितोषिके या बँकेने मिळवलेत, मग बँक ऑफ फ्रंटियर अवॉर्ड असू दे, ब्ल्यू रिबन अवॉर्ड असू दे किंवा सहकार सुगंध अवॉर्ड असू दे, अनेक पारितोषिके बँकेला त्यांच्या कार्यकर्तृत्वावर मिळालेली आहेत। की अशी मागवलेली किंवा मिळवलेली असं मागून मिळवलेली म्हणता येणार नाही, त्याला बँकिंग क्षेत्रात कार्यकर्तृत्वच लागतं आणि ते निश्चितच या बँकेने प्राप्त केलेलं आहे। कारण 12 वर्षात 38 कोटी आणि त्याच्यानंतरच्या वर्षात जवळजवळ प्रतिवर्षी 40 कोटीचा असा 500 कोटीचा टप्पा या बँकेने समीप आलेले आहेत, त्या टप्प्याच्या समीप ते आलेले आहेत। आपण नंबर 2 त्या प्रिमासिसला प्रायोरिटी दिली। नंबर 3 बार्शीमध्ये मार्केट यार्डमध्ये नवीन गाड्या आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळाली होती घेण्याची, परत तशी संधी आपल्याला मिळणार नव्हती, म्हणून आपण तिथली प्रॉपर्टी आपण घेतलेली आहे। असे 3 प्रॉपर्टी आपल्या संस्थेने घेतलेल्या आहेत। फक्त आता एक आपल्या हेड ऑफिससाठी आपली प्रॉपर्टी घ्यायचं राहिलेलं आहे। हेड ऑफिससाठी आमच्या संचालकांच्या डोक्यात असं आहे की एखादं कॉर्पोरेट ऑफिस एक मोठं ऑफिस आपण उभा राहावं, परंतु आता आपल्या कॅटेगरीमध्ये आपण जिथे व्यवसाय करतो तिथं जागेची किंमती खूप मोठी आहे, जागेची खूप किंमत जास्त असल्यामुळे आपल्याला जसं पाहिजे आणि आपल्याला शक्यतो अनेक जागा माझ्याकडे आले, पण ते वर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर आपल्याला उपयोगाचं नाही आहे। सिनियर सिटीजन्सना खाली ग्राउंड फ्लोअरला बँकेची वास्तू असणं कामाचं आहे, त्यासाठी आपण ग्राउंड फ्लोअरला वास्तू राहील याचं हे घेतोय। थोडंसं लांब का असेना पण एक कॉर्पोरेट मोठं बँकेची बिल्डिंग भविष्यात तुम्हाला निश्चितच उभारलेली दिसेल। परंतु आमची रक्कम व्यवस्थित आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जो पण संचालक मंडळीत आहे म्हणून साहेब आहेत तो पण आमची नॅशनल बँकेत पैसे आहेत असं मी स्वतः समजून घेतो। त्यामुळे हा विश्वास शेवटपर्यंत कायम राहावा यासाठी सर्व संचालकांनी व चेअरमन साहेबांनी सभासदाला विश्वासात घेऊन प्रत्येक बँकेमध्ये प्रत्येक संचालकानं कमीत कमी 15 दिवसाला महिन्याला एखादी चक्कर मारून काय चाललं काय नाही बघावं हे तुम्ही चेअरमन साहेबांना सूचना करावी। प्रत्येक बँकेमध्ये एक संचालकाला कामकाज द्यायचं, तुमच्या भागातली बँक तुम्ही एक 15 दिवसाला जाऊन विजिट द्या। एका दृष्टीने पाहिलं तर ते आपल्या प्रतिस्पर्धक आहेत, तरी सुद्धा अशा व्यक्तींना आपल्या बँकेचा कारभार कशा पद्धतीने चालतोय हे पाहण्यासाठी या ठिकाणी त्याने बोलवले। इतकी मोठी मनोवृत्ती आपल्या सर्व संचालक मंडळांची अशा मानसिकतेत असल्यामुळे संचालक मंडळाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। रिझर्व्ह बँकेच्या अनेक बंधन आहेत, त्या बंधनाला पार पाडून बँकेची प्रगती होते। एखाद्या कारखानदाराला एखाद्या वैयक्तिक याच्यासाठी कर्ज दिल्यानंतर ते कर्ज परत येण्याची काही भीती आहे, मंदीचा काळ आहे। अशा पद्धतीत सुद्धा या सर्व संचालक मंडळांनी नरेंद्र गंभीरने उल्लेख केला कॅप्टन, या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली ही खूप छान संचालक मंडळाची टीम काम करते। आरबीआयच्या नियमाप्रमाणे बसत नाही तरी सगळे कोऑपरेटिव्ह बँक वगैरे संस्था सभासद मिळून याची दखल घ्यावी। दुसरा आपण जे औषधोपचारासाठी रक्कम देतो त्याची
कालमर्यादा ठरवावी, म्हणजे किती दिवसात देणार कालमर्यादा ठरवावी आणि त्याच्यात थोडी वाढ करावी. सध्याच्या परिस्थितीत खर्च भरपूर आहे. दवाखान्यात भरती झाला 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाखापर्यंत चाललेला आहे. मला तर खरं म्हणजे मी इतर बँकेत ऑडिटलाही जातो किंवा काही बँकेत दुसऱ्या कारणानिमित्त संबंधी असतो, पण मी असा चेअरमन कुठलंही बघितलं नाही, कुठल्याही बँकेचं बघितलं नाही की जो दररोज 5 ते 7 तास आणि कधी कधी 8 तास बँकेत येऊन बसतो. आणि फॅक्ट आहे, आणि मी हे ज्या काही गोष्टी मांडतो ह्याच्यात 1% अतिशयोक्ती नाही आहे बरं का. ते 7 ते 8 तास बँकेत येऊन बसला असं कुठलंही चेअरमन आहे, तेही डेली बेसिसवर. त्याच्यानंतर त्यांचा अजून एक परिचय म्हणजे आपल्या बँकेचे जेवढे सभासद आहेत, जेवढे ठेवीदार आहेत, कर्जदार सोडून द्या, कर्जदारांना सगळे चेअरमन संचालक सगळेच ओळखतात बहुतेक करून. एक दयाशील नेतृत्व असलेले, सर्वांना सोबत घेऊन काम करणारे असे दीपकजी मनोत आपल्याला चेअरमन म्हणून लाभलेले आहेत. मी विशेष माफी मागतो सविताबाई मनोत यांची की परिवाराकडे कमी लक्ष देत असतील पण बँकेकडे यांचं जास्त लक्ष असतं असं मला वाटतंय. ज्या पण वेळेस बँकेत जातो आपण त्यावेळी ते बँकेत भेटतात. आज या ठिकाणी सर्व संचालक उपस्थित आहेत, सर्व सभासद बंधू की जे बँकेवर 100% पूर्ण विश्वास ठेवतात, बँकेवर प्रेम करणारे, बँकेवर स्नेह करणारे असे माझे सभासद बंधू. आपल्या सर्वांच्या आजच्या उपस्थितीबद्दल मनापासून आभार मानतो. सभासदांकडनं बँकेच्या हेड ऑफिससाठी कॉर्पोरेट ऑफिस घेण्यासाठी सूचना करण्यात आली आणि मॅनेजमेंट निश्चितच त्या दृष्टीनं सो मार्केट एक भव्य कॉर्पोरेट ऑफिस बिल्डिंग खरेदी करण्याच्या विचार चालू आहे. बँकेचा एकूण व्यवसाय बँकेचे आज 500 कोटीच्या बँकेच्या ठेवी आहेत, साधारण 850 कोटीचा बँकेचा व्यवसाय आहे आणि बँकेचं NPA फक्त 1% असं आहे. अतिशय उत्कृष्ट